नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण न्यूरोसर्जरीमधील आणीबाणीची शस्त्रक्रिया आणि उपाय पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अश्विन बोरकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. थँक्यू. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख देखील करून घेऊयात. डॉक्टर अश्विन हे फेलोशिप प्रशिक्षित न्यूरोसर्जन असून त्यांना या क्षेत्राचा 8 वर्षांहून अधिक असा अनुभव आहे. ते सध्या वोखार्ट हॉस्पिटल, मीरा रोड इथे कन्सल्टंट न्यूरोसर्जन या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण श्री भाऊसाहेब हिरे GMC धुळे इथून पूर्ण केलेलं आहे. पुढचं पदव्युत्तर शिक्षण MS जनरल सर्जरी GMC औरंगाबाद इथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. यापुढे काही काळ डॉक्टर बोरकर JJ हॉस्पिटल मुंबई इथे सहाय्यक प्राध्यापक पदावर देखील कार्यरत होते. MCH न्यूरो सर्जरीची डिग्री त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मुंबई इथून संपादन केली आहे. मेंदू आणि स्पाइनच्या ट्यूमर्सचं विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथे न्यूरो ऑन्कोलॉजी फेलोशिप घेतलेली आहे. याशिवाय ॲडव्हान्स ट्रेनिंग इन स्पाइन देखील घेतली असून न्यूरो ऑन्कोलॉजी आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी यामध्ये देखील त्यांना विशेष असा रस आहे. डॉक्टर, न्यूरो सर्जरीमधील आणीबाणी असलेले रुग्ण नेमके कोणते असतात याबद्दल काय सांगाल? ह्याच्यामध्ये आणीबाणीमध्ये येणारे पेशंट आमच्याकडे 2 प्रकारचे प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये एक ब्रेन स्ट्रोक आणि दुसरे म्हणजे मेंदू आणि मणक्याला जबर मार लागलेले असलेले पेशंट असतात. ह्या व्यतिरिक्त छाती, पोटाला आणि विविध वेगळ्या प्रकारचे फ्रॅक्चर असलेले पॉलिट्रॉमाचे पेशंटही आणीबाणीच्या स्थितीत इमर्जन्सीमध्ये येतात. अगदीच सर, ब्रेन स्ट्रोकचा तुम्ही उल्लेख केला. ब्रेन स्ट्रोकची लक्षणं नेमकी कोणती असतात आणि त्याची कारणं देखील काय असू शकतात? ब्रेन स्ट्रोकचा पेशंट बेशुद्ध अवस्थेत येऊ शकतो. त्याला वेगळी आकडे येऊ शकते. हातापायाचा लकवा होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त चेहऱ्याचा तेडेपणा असणं, बोलणं अस्पष्ट असणं ह्या गोष्टी असतात. तर ह्याच्यासाठी आम्ही जनजागृतीसाठी एक निमॉनिक तयार केला आहे, एक शॉर्ट फॉर्म तयार केला आहे. त्याच्यामध्ये बी फास्ट असं आपण म्हणतो. बी बॅलन्सचा तोल जातो पेशंटचा. डोळ्याची दृष्टीमध्ये प्रॉब्लेम येतो. एफ त्याच्यामध्ये फेसमध्ये तेडेपणा येतो. आर्म मध्ये विकनेस येते. आर्म म्हणजे हातामध्ये लकव्याचे लक्षणे असतात, पकड ढिली होते. एस म्हणजे स्पीच स्पष्ट असतो आणि टी म्हणजे टाइम. आता ह्या सगळ्या लक्षणं आली तर हा टाइम आहे की तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा आणि पेशंटला जवळपासचा जो स्ट्रोक सेंटर आहे तिथे तुम्ही लगेच त्वरित घेऊन जा. टाइम इज ब्रेन म्हणतो आपण. म्हणजे जेवढा टाइम आपण घालवणार तेवढंच ब्रेनला जास्त हानी होणार. त्यामुळे त्वरित त्वरा करण्याची गरज आहे. अगदीच. ब्रेन स्ट्रोकमध्ये नेमकं काय होत असतं आणि त्याचेही नेमके कोणकोणते प्रकार आहेत? ब्रेन स्ट्रोकचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. जी रक्तवाहिनी मेंदूची रक्तवाहिनी जी असते ती फुटते आणि रक्तस्राव होऊन त्याची गाठ तयार होते. ही जी गाठ तयार होते त्याचा प्रेशर निर्माण होतो मेंदूवर आणि अशा प्रकारच्या स्ट्रोकला आपण हेमोरेजिक स्ट्रोक असं म्हणतो. ह्याचं प्रामुख्याने जेव्हा बीपी वाढलेलं असतं, 200-250 असं बीपी जेव्हा वाढलेलं असतं तेव्हा ही प्रमुख कारण असतं बीपी वाढणं. याच्या व्यतिरिक्त रक्तामध्ये काही पेशींचा प्रॉब्लेम असतो, प्लेटलेट कमी असतात किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. ह्याचा एक उपप्रकार आहे ज्याच्यामध्ये जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये एक त्रुटी असते आणि ही कमकुवतता जी असते त्याच्यामुळे एक फुगा तयार होतो. या फुग्याला आपण अॅन्युरिझम असं म्हणतो आणि हा जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा हा फुगा फुटून रक्तस्राव होतो. ह्याला आपण सब अरेक्नॉइड ब्लीड म्हणतो आणि हा अगदीच लाईफ म्हणजे मृत्यू करणारा हा एक मेन त्याचं कारण आहे. 30% पेशंट असे जे असतात जे सब अरेक्नॉइड ज्यांना होतं हेमरेज, ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्या अगोदर त्यांचा मृत्यू होतो आणि बाकीचे जे येतात त्याच्यापैकी 50% पेशंट हे अगदीच सिरियस असतात. तर त्यामुळे त्याची ट्रीटमेंट करणं आणि त्वरा करणं खूप गरजेचं आहे. दुसरा एक प्रकारचा स्ट्रोक आहे ज्याच्यामध्ये जी नस असते, जी रक्तवाहिनी असते ती बंद पडते, चोकअप होते. त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा होत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही ब्रेनच्या भागाला आणि तिथे
खराबी निर्माण होते, तो मृत होतो. त्यामुळे ह्याला इन्फार्क्ट असं म्हणतो आपण. आणि ह्या स्ट्रोकला इस्केमिक स्ट्रोक असं म्हणतो. अगदी. रिस्क फॅक्टर पैकी आपले वजन जेव्हा वाढलेलं असतं, किंवा बीपी वाढलेला असतो, मधुमेह असतो, या सगळ्या गोष्टी मुळे रिस्क स्ट्रोकची जास्त असते. या व्यतिरिक्त स्मोकिंग करणं, किंवा ड्रिंक्स घेणं, तेलकट तुपकट खाणं, आहार व्यवस्थित त्याच्यावर नियंत्रण नसणं, ह्या दुसऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याने स्ट्रोकची रिस्क वाढते. अगदीच. ब्रेन स्ट्रोक का होऊ शकतो किंवा त्याची कारणं कोणती आहेत? आणि आता जसा तुम्ही उल्लेख केला, बदलती जीवनशैली देखील खरं तर कारणीभूत आहे. मात्र लक्षणं जाणवायला लागल्यानंतर जर आपण निदान वेळीच करून घेतलं तर यावर उपाय देखील होऊ शकतात आणि अत्याधुनिक खरं तर पद्धतीनं आता उपाय होऊ शकतात. स्ट्रोक युनिटमध्ये देखील अशा कोणत्या सुविधा उपलब्ध असतात? बघा, स्ट्रोक जी ट्रीटमेंट आहे ती एक टीम वर्क आहे. ह्याच्यामध्ये एक डॉक्टर इन्व्हॉल्व नसतो. त्याच्यामध्ये बरेच जसे न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरो इंटरव्हेन्शन, अॅनेस्थेटिस्ट, आयसीयू मध्ये केअर करणारे इंटेन्सिव्हिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पेशालिस्ट, हे सगळे यांचं एक टीम असते आणि त्याच्यामध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे. याच्याशिवाय आपल्या जो स्ट्रोक युनिट असतो त्याच्यामध्ये MRI मशीन, सीटी मशीन, एंडोव्हास्क्युलर प्रोसिजरसाठी आपल्याकडे कॅथ असणं गरजेचं आहे. ऑपरेशन थिएटर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयी असणं गरजेचं आहे. आयसीयू मध्ये व्हेंटिलेटर असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या सुविधा स्ट्रोक सेंटरमध्येच होतात आणि कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी काय होतं, की आता उदाहरणार्थ आमच्या वोखाडमध्ये आता जे स्ट्रोक सेंटर आहे त्याच्यामध्ये रुग्ण जेव्हा येतो तेव्हा एक सिस्टम आहे कोड देण्याची. कोड वाईट डिक्लेअर होतो. त्यामुळे पूर्ण सगळी जी टीम असते त्यांना प्रत्येकाला हे कळतं की असा पेशंट आलेला आहे आणि त्याची डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू होते आणि त्याच्यामुळे रिझल्ट्सही चांगले येऊ शकतात. अगदीच. निदान जर वेळेचं झालं तर त्यानंतर रिझल्ट देखील चांगले येतात असं तुम्ही रिझल्ट म्हणतायत. हो. आणि स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर देखील आहे, हॉस्पिटल संदर्भात देखील माहिती आहे. त्यामुळे जे प्रेक्षक आता पाहतात आहेत, तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच डॉक्टरांकडून तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकतात. डॉक्टर, स्ट्रोक संदर्भातल्या सुविधा नेमक्या कोणकोणत्या आहेत हे तुम्ही सांगितलं. स्ट्रोकचं निदान देखील कशा पद्धतीनं करता येतं? बघा, स्ट्रोकची जो प्रकार आहे जो मी सांगितला आहे त्याचं डायग्नोसिस लवकर होणं गरजेचं आहे. त्याच्यात निदान जे होतं ते त्याच्यासाठी आपल्याला सीटी स्कॅन विथ सीटी एनजिओ किंवा MRI आणि MR एनजिओ, रक्तवाहिन्या कशा आहेत आणि ब्रेनची स्थिती काय आहे, हे कळण्यासाठी, निदान होण्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे, ह्या स्कॅन्सची गरज आहे. आणि वारंवार मधून मधून 24 तासाने, 72 अवर्स, 24 अवर्स यामध्ये ते परत स्कॅन करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या एकाच छताखाली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये असणं हे फायदेशीर ठरतं, कारण पेशंटला सारखं सारखं इथून तिथे करता येत नाही. खरं तर एकाच छताखाली सगळ्या फॅसिलिटीज देखील उपलब्ध आहेत. टीमवर्कचा देखील तुम्ही उल्लेख केला. मात्र तरी देखील काही वेळेला कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. तर मग यासाठी कोणत्या पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत? बघा, कॉम्प्लिकेशन्स म्हणजे मी जसं सांगितलं, रक्तस्राव एकदा झाला तर ती जी गाठ आहे ती मेंदूवर प्रेशर देणं चालू करते आणि जे प्रमुख आपले केंद्र असतात, ज्याला ब्रेनस्टेम असं म्हणतो, ते मध्यभागी असतात. ह्याच्यावर तो दाब जर जास्त झाला तर हळूहळू पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, सरकू शकतो आणि काही त्याच्यावर इलाज आपण केला नाही तर पेशंट दगावू शकतो, ब्रेन डेड होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्या ब्रेनमध्ये पाणी बनत असते. ब्रेनचे पाणी, ज्याला CSF आपण म्हणतो, 24 तास बनत असते आणि त्याचा एक सर्क्युलेशन प्रवाह असतो. रक्तस्राव जेव्हा होतो तेव्हा हा प्रवाह बंद होऊ शकतो. अशा वेळी चोकअप होतं आणि ब्रेनचं पाणी ब्रेनमध्येच राहतं आणि ते थैल्या वाढतात, हा प्रेशर दाब वाढतो आणि ह्या कंडिशनला आपण हायड्रोकेफेलस असं म्हणतो. तर हे 2 मेन कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याच्यासाठी आपण सर्जरी, आता दाब कमी करण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी एक आपण काही औषधं देऊन तो दाब कमी करू शकतो इंजेक्शन मार्फत.
दुसरं असं की आपण त्यांना झोपेचे इंजेक्शन देऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवू शकतो, जेणेकरून मेंदूला आपण रिलॅक्स करू शकतो, आराम देऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे जर ह्या दोन्ही गोष्टी पुरेसे नाही आहे, गाठ फारच मोठी आहे किंवा दाब जास्त आहे, तर आपल्याला ऑपरेशनचा ऑप्शन राहतो. कधी-कधी तिन्ही ऑप्शनचा वापर करावा लागतो. तर ह्या जे ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये आपण कवटीचा भाग काढून घेतो आणि ती गाठही काढतो. अ, ही जसं प्रेशर कुकरमध्ये प्रेशर बनत असतं, तसंच आपल्या कवटीमध्ये ब्रेन बंदिस्त असतो. जेव्हा आपण झाकण काढतो तेव्हा प्रेशर कमी होतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा हा बोन फ्लॅप बाहेर काढतो तेव्हा मेंदूला जागा मिळते, एक्सपांड होण्याला बाहेर जागा मिळते आणि केंद्रे जी असतात ती सुरक्षित राहतात. तर ह्या सर्जरीला आपण डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनेक्टॉमी असं म्हणतो. आणि ही एक लाईफ सेव्हिंग सर्जरी आहे, जी टायमामध्ये केली असेल तर जीव वाचू शकतो. कॉम्प्लिकेशन्स बद्दल खरं तर तुम्ही सांगतायत, मात्र हायड्रोसेफलससाठी देखील शस्त्रक्रिया लागते का, असा खरं तर अनेकांना प्रश्न पडतो. याबद्दल काय सांगाल? जसं मी तुम्हाला सांगितलं की पाण्याच्या थैल्या वाढतात, तर ह्याच कंडिशनला हायड्रोकेफेलस असं म्हणतात. आता हा प्रेशर जो ब्रेनमध्ये बनलेला आहे पाण्याच्या थैल्यानी, तो चोकअपमुळे झालेला आहे आणि असं पाणी आपल्याला बाहेर काढावं लागतं. तर त्याला एक पाईप टाकून ते पाणी बाहेर खेचलं जाऊ शकतं. याला एक्सटर्नल व्हेंट्रिक्युलर ड्रेन असं म्हणतो. कधी-कधी आपण एक छोटासा बटन ठेवू शकतो. त्याला ओमाया रिझर्व्हायर असं म्हणतात. जेव्हा-जेव्हा ही वाढते तेव्हा त्याला बाहेर पाईप कनेक्ट करून हे पाणी बाहेर काढू शकतो. हायड्रोकेफेलसच्या ह्या मेन प्रामुख्याने स्ट्रोकमुळे हायड्रोकेफेलस होणाऱ्या ह्या 2 आपल्याकडे मार्ग आहेत. अगदीच. त्यामुळे यावर अत्याधुनिक उपचार प्रणाली देखील होऊ शकते. निदान वेळीच झाल्यानंतर खरं तर जो रुग्ण आपल्याकडे येतो त्याचा संपूर्ण अभ्यास, त्याचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मग ही शस्त्रक्रिया आणि हे संपूर्ण खरं तर उपचार केले जातात. याच विषयासंदर्भात आणखीनही काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं मी आपल्याकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण न्यूरोसर्जरीमधील आणीबाणीची शस्त्रक्रिया, उपाय पद्धती याविषयी अधिक माहिती घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अश्विन बोरकर. डॉक्टर, शस्त्रक्रिया लागते का किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढल्यानंतर कशा पद्धतीनं त्या रुग्णाला बरं करण्यासाठी संपूर्ण उपचार पद्धती होते याबद्दल तुम्ही सांगतातच आहे. डॉक्टर, अनेक वेळेला आपण ऐकतो की ब्रेन हॅमरेज झालं किंवा मेंदूवरती ताण आला, पण नेमकं ब्रेन हॅमरेज होतं म्हणजे काय असतं, याबद्दल काय सांगाल? बघा, मी मगाशी सब अरेक्नॉइड हिमरेज बद्दल सांगितलं होतं. त्याच्यामध्ये एक एन्युरिझम असतो, जो कमकुवत भाग असतो रक्तवाहिनीचा. त्याच्यात जो फुगा झालेला असतो त्याला आपण एन्युरिझम असं म्हणतो. जेव्हा हे एन्युरिझमल ब्लीड होतं, हे सब अरेक्नॉइड ब्लीड होतं, तेव्हा आपल्याकडे उद्देश ट्रीटमेंटचे 2 असतात. एक तर जो रक्तस्राव झालेला आहे त्याला कसं कंट्रोल करता येईल, जो डॅमेज झालाय, जी खराबी झालेली आहे त्याला कसं कंट्रोल करता येईल. आणि दुसरा आपल्याकडे पर्याय जो असतो तो म्हणजे आता ह्या पुढे ते जे उघडं राहिलेलं आहे, जिथून फुटलेलं आहे, ते परत फुटू नये, रिरप्चर म्हणतात त्याला, ते होऊ नये. तर हा जो दुसरा आहे ऑप्शन, त्याच्यासाठी आपल्याला तो सील करावा लागतो. ती जागा, जो फुगा फुटलेला आहे त्याला सील करण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर आपण ऑपरेशन करू शकतो, न्यूरोसर्जरी करून कवटी खोलून तिथे जो फुगा आहे त्याला आपण क्लिप लावू शकतो. या प्रोसिजरला क्लिपिंग असं म्हणतात. दुसरं एंडोव्हॅस्क्युलर प्रोसिजर आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण कॅथलॅबमध्ये पेशंटला घेऊन कवटी न उघडता आपण कॉइलिंग करू शकतो. ते कॉइल्स आतमध्ये टाकू शकतो. मांडीच्या जी शीर असते तिथून पंक्चर करून अँजिओग्राफी वाटे तिथे जाऊन तिथे कॉइल टाकू शकतो. त्याच्याने ते सील होतं. ह्या दोन्ही प्रकार ऑप्शन्स आपल्याला आहेत. जो फुगा कुठे बनला आहे, तो किती मोठा आहे आणि बाकीचे बरेचसे फॅक्टर्स आहेत, त्याच्यावर आपण हे डिसिजन घेतो. कधी काळी आपण जे पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांनाही ह्या डिसिजनमध्ये आपण इन्व्हॉल्व करतो. आम्ही सांगतो ह्या सुविधा आहेत आणि तुम्ही पेशंटला जे बेस्ट असेल त्याप्रमाणे आपण त्याची पुढची ट्रीटमेंट. अगदीच. डॉक्टर, खरं तर आज आपण आणीबाणीची शस्त्रक्रिया याविषयी बोलतोय. अपघात झाल्यानंतर देखील आणीबाणीचीच परिस्थिती निर्माण होते. तर अपघात झालेल्या रुग्णाला रुग्णालयात नेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि हेड इंजुरीचे नेमके काय परिणाम देखील होऊ शकतात?
बघा जो बेशुद्ध पेशंट आहे, जो ज्याला अपघात झालेला आहे, जो बेशुद्ध आहे, तो बोलू शकत नाहीये. त्याला जेव्हा ट्रान्सपोर्ट करतो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा एक लक्षात घेण्यासारखं आहे, की आपण गृहीत धरायचं आहे, की त्याला मानेला पण इंजुरी झालेली आहे, स्पाईनला पण इंजुरी झालेली आहे. त्यामुळे त्याचं मान हे स्थिर ठेवूनच त्याला ट्रान्सपोर्ट करायला हवं. कारण जर का तिथे फ्रॅक्चर असेल, तर तो स्पायनल कॉर्डमध्ये घुसून त्याचं अजून नुकसान होऊ शकतं. तसंच कुठेही स्पाईनचं जर फ्रॅक्चर असेल तर त्याला तसं स्पाईन बोर्ड किंवा कॉलर हे देऊन त्याला ट्रान्सफर करणं गरजेचं आहे जवळच्या ट्रॉमा सेंटरमध्ये. बघा जेव्हा मेंदूला मार लागतो तर त्याचे विविध आहे. कधी ऍक्सिडेंट होतो, कधी पेशंट वरून पडलेला असतो, हाईटवरनं पडलेला असतो. तर अशा वेळी त्याला निरनिराळ्या जागी कवटीमध्ये फ्रॅक्चर होऊ शकतात. हे फ्रॅक्चरचे जे तुकडे आहेत ते मेंदूमध्ये खुपसू शकतात. ते बाहेर काढणे गरजेचे आहे. तसली ऑपरेशन करणं, त्याला एक ऑपरेशन करून ते फ्रॅक्चरचे आतमध्ये रुतलेले असतात ते ते काढलं जातं. आणि दुसरं म्हणजे मार लागल्यामुळे गाठी तयार होतात. दोन प्रकारच्या गाठी आहेत. एक एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा म्हणतो, दुसरा सब ड्युरल हिमॅटोमा होतो. ह्या वेगळ्या वेगळ्या गाठी प्रेशरचंच काम करतात. प्रेशर दाब वाढवतात ब्रेनवर आणि पेशंटला बेशुद्ध करून कोमामध्ये आणि जीवघेणा होऊ शकतो. त्यामुळे ह्या गाठीचं ऑपरेशन करून क्रेनिओटॉमी करून ते काढण्याचे पण ऑपरेशन्स आहेत. शस्त्रक्रियेविषयी आपण बोलतोय, स्पाईनसाठी देखील कोणती शस्त्रक्रिया लागू शकते? बघा स्पाईन इंजुरीजमध्ये मणक्याला दुखापत होते आणि स्पाईन इंजुरीमध्ये आपल्याला MRI CT करून कळतं की कितपत दुखापत आहे, कुठे दुखापत आहे आणि स्पायनल कॉर्ड कसा आहे. कधी कधी एवढी दुखापत होते की फ्रॅक्चर्स होतात मणक्यामध्ये आणि ते स्पायनल कॉर्डमध्ये आतमध्ये दाबले जातात. तर तो भाग आपल्याला काढावा लागतो. ते हाडं जे दाबतं आहे ते काढावं लागतं आणि त्याला स्क्रू आणि रॉडने फिक्स करावं लागतं, जेणेकरून ती बीम तयार होते आणि ज्याच्याकरून ते प्रेशर वाढणार नाही, स्पायनल कॉर्डला अधिक डॅमेज होणार नाही आणि पेशंटला उभं करता यावं, स्टॅबिलिटी स्थिरता देता यावी, यासाठी ही प्रोसिजर केली जाते स्पाईनवर. अगदीच. त्यानंतर दुर्बीण शस्त्रक्रियेविषयी देखील बोलूयात. दुर्बीण शस्त्रक्रिया, एंडोस्कोपचा देखील उपयोग नेमका कोणत्या रुग्णांमध्ये होऊ शकतो? बघा एंडोस्कोपिक सर्जरी जी आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या रुग्णाला इंजुरी झाली, डोळ्याला कुठे इंजुरी झाली, तर डोळ्याची जी नस आहे तिचा जो प्रवाह आहे तो एका हाडाच्या कॅनलमधनं जातो, त्या पॅसेजमधनं जातो आणि अशी या हाडाची जर का फ्रॅक्चर झालं तर त्याची एक चिप जाऊन त्या नसीवर बसून त्याला प्रॉब्लेम करू शकते. तर अशा वेळी नाकाद्वारे एंडोस्कोप घालून ती जी फ्रॅक्चरचं जे चिप आहे ते काढण्याची गरज आहे. त्याच्याने दृष्टी जी आहे ती वाचू शकते. ती 1 ते 2 तासामध्ये जर ऑपरेशन झालं तर दृष्टी वाचू शकते अथवा दृष्टीला हानी होऊ शकते. आणि दुसरं असं आहे की नाकाचं जे पोकळी आहे आणि ब्रेनची पोकळी ह्याच्यामध्ये पडदा असतो आणि त्या पडद्याच्या आड अजून हाड पण असतं, कवटीचा भाग असतो. तर त्या कवटीचा जर फ्रॅक्चर झाला आणि तो पडदा पंक्चर झाला तर ब्रेनचं जे पाणी आहे ते नाकाद्वारे लीक होऊ शकतं. त्याला CSF लीक म्हणतात. तर अशा स्थितीमध्ये आपण नेझल एंडोस्कोप जो दुर्बीण आहे त्याचा वापर करून नाकाद्वारे जे पंक्चर झालेलं आहे त्याला आपण सील करू शकतो. त्याला अगदी आपण गम आणि ह्याच्याने बंद करू शकतो. फेशिया म्हणतात त्याला. मांडीकडनं थोडा चरबीचा तुकडा काढून तो जो होल आहे तो ब्लॉक करू शकतो. CSF लीकची ट्रीटमेंट आपण एंडोस्कोपिकद्वारे करू शकतो. अगदीच. डॉक्टर, खरं तर ही माहिती देत असताना तुम्ही वेगवेगळ्या शस्त्रक्रियांबद्दल सांगितलं. मात्र मेंदू संदर्भात किंवा न्यूरोसर्जरीमध्ये देखील अनेक वेळेला रुग्णाला त्रास होतोय, तो निदान योग्य वेळेला करत नाही आणि अगदी शेवटच्या वेळेला कळतं की आपल्याला हा त्रास होतोय. तर रुग्णांना आणि जे प्रेक्षक खरं तर आपल्याला पाहतात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? असा कोणताही त्रास सुरू झाल्यानंतर वेळीच निदान होणं किती महत्त्वाचं आहे?
बघा, 2 गोष्टी न्यूरोसर्जरीमध्ये आहेत. एक आहे गोल्डन आवर प्रिन्सिपल. 1 तासाची जी आपल्याला विंडो मिळतो, ज्याच्यामध्ये पेशंट अगदीच चांगला असतो. त्याच्या सीटी स्कॅनवर मोठी गाठ असते. हा पेशंट अगदीच नॉर्मल वाटतो आपल्याला मार लागल्यानंतर. पण एक्स्ट्राड्युरल हेमॅटोमा असतो आणि थोड्याच एका तासाच्या, 1.5 तासामध्ये तो अगदीच खराब होतो आणि अगदी बेशुद्ध होतो आणि कोमामध्ये जातो. तर हा आपल्याला 1 तासाचा जो विंडो पिरियड मिळालेला आहे, तो खूप क्रुशियल असतो. तो खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये पेशंट हा योग्य हॉस्पिटलमध्ये, योग्य ठिकाणी जाणं, त्याला पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्याकडून लाईफ आणि डेथचं डिसिजन होऊ शकतं. अगदीच. त्यामुळे आपल्याकडे जो वेळ आहे तो खरं तर न घालवता वेळीच निदान होणं आणि उपचार पद्धती अगदी वेळेत सुरू होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर नक्कीच त्या रुग्णाचे प्राण आपण वाचवू शकतो. डॉक्टर, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा, खरं तर न्यूरोसर्जरीमधील आणीबाणीची शस्त्रक्रिया आणि त्यावरील उपाय पद्धती आणि शस्त्रक्रिया पद्धती तुम्ही आज आम्हाला समजावून सांगितली आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती प्रेक्षकांना दिली, यासाठी आपले देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.